हरिओम. मी सानिका संतोष गोलतकर, कुडाळ उपासना केंद्र. मी 1999 पासून बापूंकडे जाते. त्यावेळेस मी मुंबईला होते. कुडाळला येऊन मला 6 वर्ष झाली, पण याच्यापूर्वी मुंबईलाच होते. त्यावेळी पहिल्यांदा मी बापूंना पाहिलं ते तिरुपती बालाजीचा सप्तकोटी जप बँड्रा इथे चालू होता. त्यावेळेस आमच्या इथे म्हणजे माझं माहेर बापूंच्या इथे, बापूंचं प्रवचन होतं तिथे शेजारीच आहे, त्यामुळे भरपूर लोक तिथून जात होते. आणि माझ्या वडिलांना मुळात अध्यात्माची खूप आवड होती आणि त्यातला आम्हाला त्यामध्ये अजिबात रस नव्हता. फक्त देवापुढे दिवा लावणे एवढंच आमचं अध्यात्म होतं. आणि भरपूर लोक आमच्या इथून जात होते, तो रस्ता आमच्या इथूनच जात असे. तर माझे वडील म्हणाले की कोणीतरी भला माणूस आलेला दिसतोय, तू जाऊन बघ म्हणून. तर कारण वडिलांना त्याची आवड होती, पण त्यांना लकवा झाल्यामुळे ते जाऊ शकत नव्हते. आणि त्यावेळेस मी कॉलेजमध्ये होते 1999 साली. पण वडिलांच्या आग्रहाकर तर आमच्या शेजारी त्यांचे पाहुणे वसईवरून आले होते, त्यांच्याबरोबर मी गेले. 11 वाजता मी रांगेमध्ये उभे राहिले आणि मुळात मला त्याच्याबद्दल अजिबात गंध नव्हता. आणि ही एवढी लाईन म्हणजे मी बाकीच्यांना वेळातच काढत होते. आणि 11 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत मी त्या रांगेमध्ये होते. आणि त्या रांगेमध्ये फक्त बापूंना नावं ठेवण्यातच मी टाइमपास केला. माझी बहीण त्यासोबत तेव्हा माझ्याबरोबर होती. लोक त्यावेळेस डोक्यावर विटा घेऊन फिरत होते आणि मी म्हणायचे काही लोक वेडी आहेत, अशाने का आपली पापं धुतली जातात, असं म्हणून मी अक्षरशः बापूला नावं ठेवत होते. 4 वाजता मी स्टेजजवळ बापूंच्या इथे पोहोचले आणि स्टेजजवळ पोहोचतात बापू तिथून निघून गेले. आणि कोणीतरी म्हणाले की आता बापू 1 तास तरी येणार नाही. झालं, आधीच मला त्याच्यात गंध नव्हता. मी बापूंना नावे ठेवत पुढे गेली. मी माझ्या बहिणीला म्हणाले की चल आता इथून निघूया, आता परत कधी या माणसाकडे यायचं नाही. आणि असं निघून मी अक्षरशः दर्शन न घेता तिथून निघून गेले. आणि काही दिवसांनी मला म्हणजे 2-3 महिन्यामध्ये मी अशी टेन्शनमध्ये होते. म्हणजे वडिलांबरोबरच थोडासा वाद झाला होता. कारण खूप क्षुल्लक होतं, पण ते माझा इगो फार मोठा असल्यामुळे मी ते मोठं केलं होतं. आणि त्यावेळेस मला तो गुरुवारचा दिवस होता आणि त्यावेळेस मला घरात राहायचं नव्हतं. पण आता जायचं कुठे, कारण असं कधी आम्ही केलंच नव्हतं की कुठेतरी जाऊन बसणं. ते इतक्या माझी शेजारची मुलगी तिथे बापूंकडे जात होती. दुपारचे 3 वाजले होते. तर तिला मी म्हटलं कुठे जातेस, तर ती म्हणाली बापूंकडे. तर मी म्हटलं काय सांगतात ते. तर ती माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी लहान होती, त्याच्यामुळे ती म्हणाली मला माहित नाही काय सांगतात ते, पण छान वाटतं ऐकायला. तर मी म्हटलं चल, मला घरात थांबायचं नव्हतं म्हणून मी तिच्यासोबत गेली. आणि मी 3 वाजता तिथे जाऊन, बापू संध्याकाळी 7 वाजता येणार होते, पण 3 वाजता एवढी लोकांची गर्दी होती की बाहेर पण तो उन्हात लोक उभे होते. म्हणजे सकाळी लोक 9 वाजल्यापासून तिला रांगेमध्ये होते, एवढी गर्दी तिथे होती. आणि त्यावेळेस नुकतेच काही लोक पंढरपूरच्या भाव यात्रेवरून आले होते आणि मी तसेच रांगेत होते. आणि माझ्या मागे पुढे ती लोक प्रत्येकजण आपापला अनुभव सांगत होते. आणि तो अनुभव सांगताना मी तो ऐकत होत, माझ्या कानावर ते अनुभव पडत आणि अंगामध्ये नुसते स्पंदन निर्माण होते. म्हणजे माझ्यासाठी हा पहिल्यांदाच अनुभव होता. मी म्हटलं हे काय होतंय मला. आणि मी तो कान देऊन ऐकू लागले, चोरून ऐकू लागले. आणि त्याच्यानंतर 7 वाजता नंतर मैदानामध्ये पोहोचले, रांगेत बसलो. आणि 7 वाजता बापू मैदानामध्ये आले. त्याच्यापूर्वीचं ते वातावरण मला खूपच आवडलं होते. म्हणजे भक्तांची शिस्तबद्धता, सर्व स्तरातील लोक होते. ते उच्च होते, गरीब होते, मोठ्या पदावरचे होते, साधे मजूर होते. म्हणजे सगळ्या स्तरातली लोक तिथे उपस्थित होती. आणि भक्तांची शिस्तबद्धता, अजिबात कोणाला बोलायची गरज लागत नव्हती काही. त्यामुळे मला खूपच छान वाटत होते. आणि त्यावेळेस पिपासामधले अभंग लागले होते. ते अभंग तर आणखीनच उल्हासित करणारे होते. आणि इतक्यात बापू आले. बापू यायच्या वेळेस गजर सुरू झाला आणि बापूंनी मैदानात पाय ठेवल्यानंतर जी शरीरातून जी स्पंदन निर्माण झाली ती अतिशय, म्हणजे यापूर्वी मला कधीच अनुभव आला नाही. आणि बस कोणीही सांगायची गरज लागली नाही, मी बापूंच्या प्रेमात पडले. का त्यापूर्वी मी परमेश्वर वगैरे बापूंना त्यावेळी मानलंच काय, कारण मुळात मला परमेश्वर काय आहे याची अजिबात ओढ नव्हती. पण हा माणूस काहीतरी वेगळा आहे, बस मी त्यांच्या बापूंच्या प्रेमातच पडले. आणि त्या दिवसापासून म्हणजे यापूर्वी मी अक्षरशः दिवसातनं दिवसभरातनं 3-3 पिक्चर बघायचे, गाणी ऐकायचे, रात्री 12-1 वाजेपर्यंत पिक्चर होते. पण त्या दिवसापासून मी पिक्चरची गाणी विसरले, फक्त पिपासामधली गाणी गुणगुणू लागले. आणि मी स्वतः अनुभव म्हटलं हे असं कसं काय झालं, चमत्कार कसा काय झाला. पण मला ते खूप आनंददायी होतं. आणि नेमकं त्याच दिवशी बापूंनी प्रवचन सुरू केलं. माझ्यासाठी ते पहिलं प्रवचन होतं. आणि मी बसले, प्रवचन खूप छान वाटतं. आणि मध्येच बापूंनी सांगायला सुरुवात केली. त्यापूर्वी मी सांगते, माझं माहेरचं नाव प्रलय आहे. माझं सासरचं नाव सानिका आणि माहेरचं नाव प्रलय आहे. हे नाव मला खूप आवडायचं, लहानपणापासून आवडायचं. पण त्याचा अर्थ फार वाईट असल्यामुळे लोक मला नावं ठेवायची. डॉक्टरांकडे काय लागलं वगैरे, कुठे रक्त आलं आणि गेले तर डॉक्टर म्हणायचे तू नावाप्रमाणेच प्रलय घेऊन येतेस. त्याच्यामुळे खूप वाईटही वाटायचं.
आणि मग म्हणजे हा प्रश्न मला लहानपणापासून भेडसावत होता. आणि त्या दिवशी बापूंनी जे पहिलं प्रवचन केलं, माझ्यासाठीचं पहिलं प्रवचन, तेव्हा बापू सांगायला लागले की प्रलय म्हणजे वाईट नाही, प्र म्हणजे मोठा किंवा सातत्य, आणि लय म्हणजे रूपांतरित पावणे, लय म्हणजे नाश पावणे नाही. या बापू म्हणाले या जगातली कुठलीच गोष्ट नाश पावत नाही, तर ती एका गोष्टीमधल्या दुसऱ्या गोष्टीमध्ये रूपांतरित होते. प्रलय म्हणजे अ बिग कन्व्हर्जन. मला आनंद झालाय की आजपर्यंत हा करतो मला कोणीच कसं काही मला कळलं नाही, आणि माझ्यासाठी हे पहिलेच प्रवचन होतं आणि मी खूप आनंदित झाले. बस त्याच्यानंतर जो कोणी मला माझ्या नावाविषयी बोलले मी त्यांना एकदम ठामपणे उत्तर द्यायचे आणि त्याचे तोंड बंद करून टाकायचे. बापू म्हणाले प्रलय वाईट नसतो. प्रलयामुळे जपानमध्ये हिरोशिमा नागासाकीमध्ये ज्यावेळेस बॉम्बस्फोट झाला त्यावेळी त्याच्यानंतर जपानची प्रगतीच झाली, म्हणजे तो प्रलय हा चांगला होता असं बापू. म्हणजे त्या दिवशी बापूंनी फक्त पॉझिटिव्ह अर्थ सांगितला आणि ते फक्त माझ्यासाठीच सांगितलं. अशा प्रकारे त्या दिवसापासून मी बापूंकडे झाले आणि त्याच्यानंतर आयुष्यात बापूंचे अनेक अनुभव येत राहिले. हरिओम श्रीराम.